सर्वांना, कशा आहात सर्व? छान मजेत ना? मी सोनल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे घटस्थापना। माझ्याकडनं आणि माझ्या पूर्ण कुटुंबाकडनं आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आजचा रंग आहे पिवळा, तर मी ही पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे। आणि चला तर मग आता घट बसवायचा आहे, तर घटाची काय काय तयारी मी करणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते। तर आज आहे घटस्थापना आणि सर्वात अगोदर जे आहे ती मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेत आहे। कारण की आपला घराचा जो मुख्य उंबरा असतो तो खूप महत्त्वाचा असतो। आपल्या उंबऱ्यातूनच चांगली वाईट म्हणजे निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते। त्याच्यामुळे सर्वात अगोदर जे आहे ती मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि उंबऱ्याची जी आहे ती पूजा करून घेतली। आता बाकीची जी घटाची तयारी आहे ती करत आहे। आता घटाला माळ घालावी लागेल, त्याच्यामुळे मग सर्वात अगोदर मी 2 माळी ओवून घेत आहे, म्हणजे घटाला मग त्या घालायला होतील। आणि बाकीची जी तयारी आहे तीही मी केलेली आहे। दुपारीच जाऊन वावरामधून मी माती घेऊन आलेली, या मातीला वावरीही म्हणतात। आणि बाकीची जी तयारी आहे ती हळूहळू मी तुम्हाला दाखवतच आहे। तर आजच्या दिवशी पहिली माळ जी असती ती विड्याची पानाची असते आणि मग दुसऱ्या दिवसापासून आपण फुलांची माळ जी आहे ती घालणार आहे। तर आता विड्याच्या पानामध्ये काही जण 5 विड्याची पानांची माळ घालतात, काही 7, तर काही 9 आणि काही 11 असे जे ते आपल्या आपल्या इच्छेने जे आहे ती विड्याच्या पानांची माळ घालत असतं। तर आता मी इथे 11 पानांची जी आहे ती माळ तयार करून घेतलेली आहे। आणि लहान मुलांना या सर्व गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट असतो आणि अगदी उत्साहाने ते आपल्यासोबत सहभागी होतात। तर हे बघा, सोहमही इथे मला जी आहे ती मदत करत आहे। आणि आपल्या ज्या परंपरा आहे, जी संस्कृती आहे, आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच शिकवली पाहिजे, म्हणजे त्यांच्याही लक्षात येते की आपली संस्कृती परंपरा काय आहे ते। तर सर्वात अगोदर जे आहे ते मी आता सप्तशृंगी मातेचा जो आहे तो फोटो ठेवून घेत आहे। आणि फोटो खाली जे आहे ती विड्याच्या पान ठेवलेलं आहे। आणि आजपासून जे आहे ते शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। आणि प्रत्येक राज्यामध्ये जे आहे ती नवरात्र अगदी धूमधडाक्यात जी आहे ती साजरी केली जाते। प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळी आहे आणि त्या पद्धतीने सर्वजण आहे ती नवरात्र साजरी करतात। नवरात्रीमध्ये गरबा खेळला जातो, दांडिया खेळली जातात। देवीचे 9 दिवस 9 रूपांची 9 शक्तीची जी आहे ती पूजा केली जाते। आणि सर्वत्र जी आहे ती वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे ती येते। आणि 9 दिवसाचे 9 रंग असतात, त्याच्यानंतर 9 माळा असतात आणि हे 9 दिवस जे आहे ते अगदी आनंदामध्ये सर्वजण साजरे करतात। तर जे आता मी आहे लहानपणापासून ज्या पद्धतीने माझ्या आईला घट बसवताना बघितलेलं आहे किंवा माझ्या आजीने जे मला सांगितलेलं आहे की घट कसा बसवतात काय, त्याच पद्धतीने जो आहे तो मी घट बसवत आहे। आता भाग बदलला की प्रत्येकाची पद्धत जी आहे ती बदलते। तर त्यानुसार आता माझ्या भागामध्ये ज्या पद्धतीने घट बसवता त्या पद्धतीने मी बसवत आहे। काही भागांमध्ये फक्त घट ठेवला जातो, त्याच्यावर नारळ ठेवत नाही। तर काही भागांमध्ये फक्त धान्य टाकले जाते आणि माती जी आहे ती ठेवली जाते। घट वरती ठेवत नाही, नारळ ठेवत नाही। तर माझ्या इथे जे आहे ते दोन्ही ठेवले जाते। आणि कोणतीही पूजा असली तर सर्वात अगोदर जे आहे ते गणपती बाप्पांचा मान असतो। तर मीही सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घेतली। त्याच्यानंतर जे खारीक खोबरं जे असतं ते ठेवून घेतलं, देवीच्या ज्या बांगड्या असतात ते। आणि आता आपल्याला देव ठेवायचे आहे, तर देवही जे आहे ते विड्याच्या पानावरच ठेवायचे आहे। आणि आजच्या दिवशी विड्याच्या पानाचा महत्त्व असतं, मान असतो। तर आता देव ठेवून झाल्यानंतर सर्व देवांना जे आहे ते मी हळदी कुंकू वाहून घेते, त्यांची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर जे आहे ती फुले वाहून घेते। आणि बाकीची जी तयारी आहे ती हळूहळू मी करून ठेवलेली आहे। तर आता घटांमध्ये आता इथे मी नारळ घेतलेला आहे, नारळावरती हळदी कुंकू लावून घेते आणि त्याच्यानंतर मग आपलं नारळ जे आहे ते अगदी सुंदर दिसेल याच्यावरती काही जण स्वस्तिकही काढतात, पण मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर इथे बाजूलाच गहू, त्याच्यानंतर सप्तधान्य हे सर्व जे आहे तेही घेतलेलं आहे। तसं तर बाजारामध्ये देवीचे खूप सुंदर मुखोटे आलेले आहे, त्याच्यानंतर देवीला सजवायची जी वस्त्र असतात ती वस्त्र आलेली आहेत, नथ आलेली आहेत। पण मग कसं
काही जण वेगळा कलश बसवतात आणि त्या कलशाला जे आहे देवीचा छान मुखवटा लावतात, देवीचा जो शृंगार आहे तो करतात, मस्तपैकी एक वेणीही ठेवतात, त्यानेही खूप छान दिसतं ते आणि प्रसन्नही वाटतं. पण आता मी जे काय आहे ते घाटावरतीच नारळ ठेवणार आहे, त्याच्यामुळे मग मी काही आता मुखवटा वगैरे लावला नाही. मी डायरेक्ट नारळाला जे आहे ते हळदी कुंकू लावलं, त्यानेही नारळ जे आहे ते खूप सुंदर दिसत आहे, कारण की हे नारळ मला घाटावरती ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मग देवीचा जो शृंगार आहे तो मी इथे मुकुटा वगैरे लावून काही केलेला नाही आहे, कारण नारळ जे आहे ते घाटावर ठेवल्यानंतर बाकीचा जो आहे मुकुटा वगैरे लावून आपण शृंगार केला असता तर मग जे धन आहे ते उगवता येत उगलं नसतं व्यवस्थित, आणि आपल्याला रोजची रोज जे आहे ते घाटाला पाणी घालायचं असतं. त्याच्यामुळे अगदी सिंपल पद्धतीने जे आहे ते नारळ सजवून घेतलं. आणि इथे जे आहे आता ते पाटीमध्ये जसं की दुपारीच जाऊन मी शेतातून जे आहे ती माती घेऊन आलेली होती, तर आता ती भरून घेत आहे. आणि शेतामध्ये ऑलरेडी पीक आहे, त्याच्यामुळे मातीमध्ये त्या पिकाचे जे थोडेफार पानं वगैरे आहे ते आलेली होती. आणि इथे मध्ये मध्ये जे आहे तो सोहम मदत करतोय. तर याच्यामध्ये सप्तधान्य आपल्याला आहेत ते घालायचे असतात. त्याच्यामध्ये मका असते, ज्वारी असते, बाजरी असते, नागली असते, आणि आपले घरचं जे गहू आहे तेही त्याच्यामध्ये टाकायची. इथे सोहमची लुडबुड सुरू आहे की थांब मीही तुला करू लागतो, मला हे सर्व करून दे. त्याला ह्या गोष्टी करायला फार आवडतं. आता लहान आहे त्याच्यामुळे इंटरेस्ट घेऊन सर्व करतो. तर सर्वात अगोदर जे आहे खाली थोडीशी माती टाकली, त्याच्यानंतर सप्तधान्य पसरवून घेतले आणि आपले जे घरचे गहू होते त्याची एक लेअर दिली. आता परत जे आहे ते वरतून माती व्यवस्थित पसरून घेते आणि परत जे आहे ते धान्य ते टाकले. आता घट व्यवस्थित ठेवून घेते, कारण की घट हलायला नको, आणि एकदा घट बसवला की तो 9 दिवस हलवत नाही, आणि व्यवस्थित बसवला आहे की नाही हे चेक करून घेते, म्हणजे कसा घट तिरका वगैरे व्हायला नको. आणि परत जी आहे ती माती व्यवस्थित पसरून घेते. आणि बाकीचं जे आता थोडंसं जे सप्तधान्य उरलेले आहेत ते आपल्याला बाहेर तुळशीतही मला जे आहे तो एक घट बसवायचा आहे. घरात एक आणि तुळशीला एक असे 2 मी घट बसवून घेते. तर ते बाकीचं जे आहे ते त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता घट जो आहे इथे मी बाजूला बसवून घेतलेला आहे. आणि देवीची जी स्थापना आहे ती मी देवघरामध्येच केलेली आहे. देवघर मोठं असल्यामुळे तिथे व्यवस्थित जी आहे ती स्थापना होते. आणि आता घट जो आहे तो व्यवस्थित अगदी बसवून घेतलेला आहे. त्याला झेंडूच्या फुलांची माळही घालून घेतलेली आहे, पाणी भरून घेतलेलं आहे. आणि आता राहिलेली जी माती आहे ती वरतून पसरवून घेते. आणि हे बघा आपला घट जो आहे तो अगदी व्यवस्थित बसलेला आहे. आणि घटालाही जी आहे ती 5 विड्याची पानं ठेवायची असतात, तर तेही सजवून घेते. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वरती नारळ ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ती घाटाची तयारी सुरू आहे. आणि व्यवस्थित 5 पानं जे आहे ते मी लावून घेतलेली आहे. घाटामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकून त्याचीही पूजा करून घेतली. आणि वरती जे आहे तर नारळाला जे आहे ती मी मौली जी आहे ती गुंडाळून घेतलेली आहे. आणि हळदी कुंकू अक्षदा लावल्यानंतर बघा किती घट जो आहे तो सुंदर दिसतोय आणि अगदी प्रसन्न वाटतंय. आणि आता मी विड्याच्या पानांची माळ घालून घेतलेली आहे. आता राहिलेला आहे फक्त दिवा प्रज्वलित करायचा. तर दिव्याला फार महत्त्व असतं. 9 दिवस जो आहे तो अखंड दिवा आपल्याला चालू ठेवायचा असतो. दिवा विझता कामे नये. आणि जशी वात जी आहे ती पुढे करायची, कोजळी व्यवस्थित काढून घेतली आणि व्यवस्थित जर दिव्याची वात वगैरे पुढे केली तर 9 दिवस जो आहे तो आपला अखंड दिवा प्रज्वलित राहतो. तर दिव्याचीही मी जी आहे ती पूजा करून घेतली. आणि दिवा जो आहे ते शक्तीचं रूप आहे, त्याच्यामुळे कोणतीही पूजा असली तर दिवा हा सर्वात अगोदर प्रज्वलित केला जातो. तर हे बघा माझा जो आहे तो घट व्यवस्थित बसवून झालेला आहे. आत्ता राहिलेली आहे फक्त रांगोळी काढायची. आणि छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. आता हे 9 दिवस जे आहे ती रोजची रोज घटाची पूजा केली जाईल. आणि आजचा रंग जो आहे तो पिवळा आहे, तर मग रांगोळी ही पिवळ्या रंगाचीच काढून घेणार आहे. सर्वात शेवटी मी रांगोळी काढली, कारण की कसं पूजा करताना रांगोळी ही पुसल्या गेली असती, मग परत काढावी लागली असती. त्याच्यामुळे मग म्हटलं अगोदर जो आहे तो आपण घट बसवून घेऊया, सर्व पूजा करून घेऊया, आणि मग सर्वात शेवटी जी आहे ती रांगोळी काढूया. तर अगदी सिंपल रांगोळी काढलेली आहे. छान अशी व्हाईट रंगाची फुलं काढलेली आहे. आणि पिवळा रंग आहे म्हटल्यानंतर रांगोळी ही पिवळ्या रंगाची काढलीच पाहिजे. त्याच्यामुळे मग रांगोळीमध्ये जे आहे ते पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आणि रांगोळी ही सुंदर दिसत आहे.
आणि आता अशाच पद्धतीने जी आहे ती माझी पूजा सर्व करून झालेली आहे. आता थोडीफार रांगोळी व्यवस्थित करून घेतली का मग रांगोळी जी आहे ती पूर्ण तयार होणार. तर आता 9 दिवसांचे जे 9 कलर आहे त्यानुसार मी रोज जी आहे त्या रंगाची रांगोळी काढणार आहे. तर आज पिवळ्या रंगाची काढली, उद्या आहे हिरवा रंग, तर उद्या जी आहे ती हिरव्या रंगाची रांगोळी काढणार. आणि रांगोळी पूर्ण पाटाच्या भोवती काही काढलेली नाही आहे, फक्त पुढच्या बाजूला काढली आहे. कारण की पाटाच्या एका बाजूने व्यवस्थित जागा मोकळी आहे, पण दुसऱ्या बाजूने इतकी जागा राहिलेली नाही, त्याच्यामुळे मग त्या बाजूला व्यवस्थित रांगोळी काढता येत नाही. आणि एका बाजूला मी पाट जो आहे तो ठेवलेला आहे, कारण की मग माळ घालायला मला सोपं जाईल. तर आता पूर्ण घटस्थापना जी आहे ती करून झालेली आहे. धूप लावलेली आहे, अगरबत्ती लावलेली आहे आणि व्यवस्थित जी आहे ती घटस्थापना करून झालेली आहे.